तेच म्हणणं होतं ग बसून काम करायचं. पायामुळे जास्त पळतोय काय मला काय कळ. ते पलीकडायचं पाहू त्याला काय फेरबीर आहे चालू आहे ना त्याचं काय. घरनिकीचा राज्या असा आहे एक नंबर करून सुद्धा अजून ती जरग. पळाल लय काल बैल लय पळाल. फायनल तर लय बेकार गाडी उडली. काल गप पडून कार्यक्रम केलाय बरं का राजानं. काल एवढा फ्रेश दिसत नव्हता. हा लय गप होत. त्याच म्हणणं होतं ग बसून काम करायचं. ग बसूनच केलं. नाहीतर ते नसतोय नाही खाते खाऊन जातो तर काल काय नाही खाल्लं नाही कोणा काय नाही तर ते वैरण बी खाल्ली नाही. राजा कुठं मशीन आहे का नाही बाबा. नाही कुठं मशीन नाही. किरड्या काय असं तोडून टाकायचं का अख्खेच अख्खेच बी आणत आपलं डायरेक्ट. ती पहिली सवय. खा वाटेल ती खा पायानं घेतो माग त्याच्यावर बसतो. ती घरचा ते पलीकडायचं पाहू त्याला काय फेरबीर आहे चालू आहे ना त्याचं काय उद्या नियोजन केलं का नाही. उद्या बघायचं की आता फेर काढण्यापेक्षा डायरेक्ट जवळ आहे मैदान म्हटल्यावर जायचं घेऊन. हा दुसरं झालाय का. निघालेलो विठ्याला म्हणतं पहिल्यांदा म्हणतं कोण आले काय बघावं म्हणतं म्हणून जावं भेट घेऊन आपले. राजा विहापूर ओपन मैदानचा एक नंबरचा मानकरी घरनिकीचा राजा आणि रायफल. नाही काल चांगला पळाला. आयला बाबा खाली जाल पडाल काय लागले का नाही. पायच ती काय सिस्टम काय कळणच. नाही मला शंका येते पायामुळे जास्त पळतोय काय मला काय कळ. तीच मी म्हणते पाय त्याचा ते ताव बसणं तर जास्त पळायला लागलाय आहे का नाही. चटणी भाकरीवरचा पैलवान. मैदानात बारीक धावतोय काय नसते ते मुतून ही होती ती हळहळीत होती. राजा बैल तर मैदानात बारीक दिसतो फक्त बैला सगळं झुकला तर बैल मोठा दिसतो. आता आम्ही मैदानात गेलो तेव्हा बघतो आता बारीक आज म्हणतो वेगळा काल एक नंबर केलं मैदानात उगं दिसतो चढ नाही लय उतार नाही आपलं मापात जाते. सपय फाटे येते गारडेवाडी मैदान आणि माळशिरस. डोळ बांधला तरी
होय. राजा त्याचं नाव काय सर्जा. सर्जानं शिकवलं ना मग शिकवायची गरज पडली नाही का. पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी मानकरी आणि विहापूर मैदानातील कालचा 1 नंबरचा मानकरी घरणिकीचा राजा आणि रायफल सट्टणे बाकरीवरचा पैलवान.